नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मठरी. मठरी हा एक लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ आहे. ही मठरी बनवण्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. यात अर्धा कप मैदा घालायचा, 3 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून मिरेपूड, 1 टीस्पून ओवा, कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, 1/4 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. हे सगळं आपल्याला असं हाताने मिक्स करून घ्यायचं. तर यात आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे. तेलाचं पण आपण घालू शकतो. थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा. तर असा आपण याचा डो बनवून घेणार आहोत. तर हा डो आपल्याला घट्टच बनवायचा आहे. हा सैल झाला तर मठरी क्रिस्पी होणार नाही. त्याच्यामुळे डो आपल्याला घट्टच भिजवायचा आहे. तर इथे डो तयार झालेला आहे आणि याचे आपण बॉल्स बनवून घेणार आहोत. तर याचे आपल्याला 20 ते 25 छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर असे आपण हे बनवून घेणार आहोत. सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही मठरी. तर इथे बॉल्स बनवून झालेले आहेत आणि हातानेच आपल्याला प्रेस करून अशी याची ही मठरी बनवायची आहे. अशाच या सगळ्या मठरी आपण बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या तळण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतात. लो फ्लेमवर तळल्यामुळे या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि क्रिस्पी होतात. तर अशा आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर अशी आपल्याला ही मठरी लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे. सोपी रेसिपी आहे आणि प्रवासात नेण्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे आणि क्रिस्पी होतात छान या पद्धतीने बनवल्यास. तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा बदललेला आहे. तर अशी दोन्ही साइडनी आपल्याला ही छान गोल्डन ब्राउन अशी होऊ द्यायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली छान अशी खुसखुशीत आणि चविष्ट मठरी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.